अवस्थान कोडेश्वरी घाटिया हरिभट्टा भेटी शिंगणापूर माहितीये का? हा, अमरावती जिल्ह्यात शिंगणापूर, लाखापूर, माना असे जवळजवळ ठिकाण आहे. त्या शिंगणापूरला कोडेश्वरी देवतेचं मंदिर असं, तिथं घाटिया हरिभट्टा भेटी झाली. तैसेच गोसावी विहरणा विजय केले. गोसावी तिथे गेल्यानंतर ताबडतोब विहरणाला गेले. कोडेश्वरी चौकी आसन झाले. कोडेश्वरी देवळाच्या चौकामध्ये आसन झालं स्वामीला. घाटे हरिभट्ट गंगे हुनी आले. घाटे हरिभट्ट नावाचे सद्ग्रस्त गंगेहून आले. हाती तांबवटी म्हणजे छोटी तांब्याची लोटी, पाणी घेऊन आले असेल देवतेला. तांबवटी उदक तुळशी देवतेशी तर्पण करावया. म्हणजे हातामध्ये तांब्याची लोटी, त्याच्यामध्ये पाणी आणि तुळशीचे पानं देवतेला तर्पण करण्याकरता घेऊन आले. गोसाव्या ते देखिले. आता देवताच्या पुढं देवळात असल, गोसावी बाहेर चौकात बसलेले होते. गोसाव्या ते देखिले. दंडवते घातली श्रीचरणा लागले. साष्टांग दंडवत घातले गोसाव्याला पाहिल्याबरोबर. श्रीचरणावर मस्तक ठेवला. तांबोटे उदक होते, तेने उदके श्रीचरण प्रक्षाळिले. जे पाणी घेऊन आले होते देवतेला तर्पण करण्याकरता, त्याच उदकाने स्वामींचे श्रीचरण प्रक्षाळिले म्हणजे धुतले. तुळशी वाहिल्या. श्रीचरणावर तुळशी वाहिल्या. साष्टांगी तुळशीचे अर्चन केले. साष्टांगी म्हणजे आपण अष्टांगी पूजा करतो ना, तसे त्याला साष्टांगी म्हटले. संपूर्ण अवयवावर, दोन्ही पायावर, दोन्ही गुडघ्यावर, दोन्ही कोपरावर, दोन्ही हातावर आणि खांद्यावर आणि श्रीमुकुटावर असं साष्टांगी पूजन केलं. गोसावी तया ते श्रीकरे स्पर्शिले. आणि गोसाव्यांनी त्याला श्रीकराने असं स्पर्श केला. आणि गोसाव्यापासून तया स्थिती झाली. गोसाव्याने स्पर्शिल्याबरोबर त्याला स्थिती झाली. मग भोगिली भंगिली, थोड्या वेळ ती स्थिती होते. स्थिती म्हणजे आनंद, सुख झालं. तो आनंदामध्ये थोड्या वेळ ते तसेच होते, स्थिती म्हणतात. भोगिली भंगिली आणि थोड्या वेळात ती स्थिती भंगिली. मग सर्वज्ञ म्हणतात, सर्वज्ञे चांग देवा ते म्हणितले. बटिका जीवाशी वेद आणि वेद शक्ती ते येथोनी चिकिंगा. आता चांगदेव हे काय लय मोठे वयाचे नव्हते, परंतु ज्या जीवाचा अधिकार आहे तो जीव परमेश्वर त्याला कोण्या रूपाने कसं ज्ञान देतात. ते असतील 14-15 वर्षाचे किंवा 10-12 वर्षाचेच असतील. स्वामी जवळ ते झोपत होते, बसत होते स्वामी. परंतु स्वामी त्यांना निमित्त करून आता हा दृष्टांत पुढे निरोपतात. मग स्वामी काय म्हणतात, बटिका जीवाशी वेद आणि वेद शक्ती. वेद म्हणजे परमेश्वराची आवड आणि वेद शक्ती म्हणजे अत्यंत त्याच्यामध्ये रममाण होऊन जाणं. परत एकदा ती शक्ती दिली की पुन्हा घेत नाही, म्हणून त्याला काय म्हटले, वेद आणि वेद शक्ती ते येथोनी चिकिंगा. म्हणजे आमच्यापासूनच होऊ शकते, इतर कोणापासून होऊ शकत नाही. मग त्याच्यावर हा दृष्टांत निरूपण केला गोसाव्यांनी. कुकडी असे, कुकडी म्हणजे कोंबडी, ते अंडी घाली पिली होती त्याशी पाखवा दे. अंडे घालते आणि त्याच्यामध्ये ते आपल्या पंखाखाली त्या पिलाला आपले ते अंडे उभवते. म्हणजे त्याच्यावर पंख पसरून त्याच्यावर बसून राहते ते, आणि त्याच्यामुळेच ते उभवल्या जातात आणि त्याच्यातून ते पिलं बाहेर पडतात. परंतु तिने ते पंख त्याच्यावर घातल्यामुळं ते पिलं अमृतकळा असे आणि ते संचरे. आपण म्हणतो ना, आईने सहज जरी आत फिरवला तर त्या मुलाला किती आनंद होतो, तसेच ते सुद्धा तिच्या पंखाखाली ते राहतात. आणि त्यानुसार पंखाखाली राहिल्यामुळं स्वामी काय म्हणतात, अमृतकळा असे आणि ते संचरे. तिची जी ममता, जे मोह, त्याच्या पिलाविषयी जे प्रेम आहे ते आपोआप त्याला
तिथं मिळतं त्या पंखाखाली, आणि मग ते वाढतात. ते संचरे पिली होती तशी पाखवा दे, अमृत काळाचे ते संचरे तया तो ते वाढती, म्हणजे आपोआप मोठे होतात. त्या लहान पिलाला ते काय खाऊ पिऊ घालत नाही लगेच जन्मल्याबरोबर, परंतु तिच्या पंखाखालीच ते मोठे होतात आणि मग चालायला फिरायला लागतात. मग तैसे गोसाव्यांनी हा दृष्टांत दिला. तैसे परमेश्वराच्या स्पर्शातो एका वेद संचरती, परमेश्वराच्या स्पर्शानेच नसून द्या, बाकी काही करावं लागलं नाही. गोसाव्याला तिथे निरोपण करावं लागलं नाही, जवळ बोललं नाही, असं स्पर्श केला त्यांना संबंध, त्या स्पर्शानेच एका वेद संचरतो. जैसे हरिभट्ट, त्यांचं उदाहरण दिलं की ते आमच्या दर्शनाला आले तरी त्यांना वेद झाला. जैसे हरिभट्ट केतुला एक काळ स्थिती भोगली, म्हणजे काही वेळ त्यांनी ती स्थिती भोगली, भंगिली. मग गोसाव्या ते विनविले, आणि मग विनंती करतात स्थिती भंगल्यावर, जी जी माझे आवारा गोसावी विजय करावे, जी जी माझ्या आवाराला विजय करा. गोसावी कुठं होते? कोडेश्वराच्या मंदिरात होते, आणि मग गोसाव्याला म्हणतात माझ्या आवारा विजय करावे, म्हणून विनवणी स्वीकरिली, आणि मग घराशी घेऊन गेले, आपल्या घरी घेऊन गेले. गोसाव्याशी मर्दना मादने झाले, पूजा सर्व झाला. घरी गेल्यानंतर मर्दना दिली, उठणं लावलं, मादने म्हणजे स्नान घातलं, मग पूजा सर्व झाला. मग पूजा अवसर केला स्वामींना, भक्ती जना सहित आरोगणा झाली, आणि मग गोसाव्यांना जे भक्तीजन बरोबर होते गोसाव्यांच्या, त्यांच्या सहित आरोगणा झाली, गोळा झाला. याच्यात ह्या दृष्टांतात काय चरित्रात त्यांनी म्हणजे एक प्रकारचे पूर्व उत्तम अधिकाराचा जीव होता, उत्तम अधिकाराचा असल्यामुळे स्वामी तिथपर्यंत गेले त्या जीवाकरता. स्वामींनी सांगितलं ना, देशोदेशी गावोगावी घरोघरी हिंडती, पात्र भेटे तयाशी देती. तसं स्वामी त्या कोडेश्वर शिंगणापूरला कोडेश्वराच्या देवळात स्वतः गेले चालून, आणि स्वतः गेले तिथं, आपोआप ते त्यांचा अधिकार होता, ते चालून तिथं आले. चालून तिथं आल्यानंतर त्यांना वेद शक्ती संचारली, परंतु स्वामींनी त्याच्यावर दृष्टांत दिला की जरी वेद संचरला तर कसा संचरला? परमेश्वराच्या नसे स्पर्शाने संचरला. त्या जीवाचा उत्तम अधिकार होता म्हणून त्याला स्पर्शही झाला. स्वामी जवळून जर नसेल अधिकार तर जवळून गेले काही गावावर, परंतु त्या आग्रह केला तरी बोलवलं नाही, परंतु याचा अधिकार होता. स्वामी स्वतः तिथं चालून गेले, म्हणून अधिकार जोडावा लागतो. अधिकार कशाने जोडले जातात? हेच सत्समागम, भेटी, अन्नदान, भजन, पूजन, तेव्हा परस्पर एकमेकाच्या आवडीने भेटी, यांनी सुद्धा अधिकाराने अधिकार वाढतो. दर्शनापासून अधिकार आहे न सुद्धा, तुम्हाला दान धर्म तो नंतर, न सुद्धा तुम्हाला भेटी सुद्धा आवड निर्माण झाली पाहिजे एखाद्याच्या, दर्शनाची आवड, मग वेद म्हणजे आवड, नंतर बोध म्हणजे ज्ञानाची आवड निर्माण होते, आणि बोध वाढत गेला तर अनुसरणाची आवड निर्माण होते, आणि अनुसरणाची आवड झाल्यानंतर तो परमेश्वराला कसं जवळ करायचं ते त्याच्या पुढचं. परंतु हे वेद बोधाचं इथपर्यंत सांगितलेले. बाईशे हंसराज रुद्रपुरा पाठवणे, उदयाची उपहूड झाला, म्हणजे उदय म्हणजे प्रातःकाळी गोसाव्यांना उपहूड झाला. मग सर्वज्ञ म्हणतले बाई आज वांकेचा हाटू, वाकी गावाचा हाट म्हणजे बाजार होता. श्री प्रभू लागून एक आसूचे वस्त्र घ्यावे. गोसाव्या सांगतात बाईसाला की आता तुम्ही पुढे जा, श्री प्रभू गोसाव्या करता एका आसूचं वस्त्र घ्या. हंसराज तुम्ही परमेश्वराशी पुढे जा. हंसराज म्हणजे बाईसाचे बहीण होती, मला वाटतं शिष्य आहे हंसराज, आणि तुम्ही दोघे जणे पुढे जा. येथ अवसर करा तैसाची श्री प्रभूच्या ठाई करा. जसं आमच्या ठिकाणी अवसर करतात ते का, तसं तुम्ही तिथे गेल्या श्री प्रभूच्या सन्निधानी गेल्या तिथं तसा अवसर करा. भैरवी बिडार करा, आपण भैरव बुरुज म्हणतो आता त्याला,
त्याला स्वामींनी म्हटले भैरवी म्हणजे भैरव बुरुजावर तिथं बिडार करा, म्हणजे तिथं थांबा, मुक्काम करा. दुरोणी श्री प्रभूची सेवा दृष्टीची करावी. श्री प्रभूची दृष्टीची म्हणजे त्यांचे प्रवृत्ती पहा, त्यांचा कसा आता हेतू आहे, आता ते घेणार आहेत का, प्रसन्न आहेत का, त्यावेळेला त्यांचा अनुकार पाहून मग त्यांची सेवा करा. तुम्ही जाऊन जबरदस्तीने काही देसाल काही वाढसाल श्री प्रभूला मानवणार नाही. पहा आता यांची घेण्यासारखी प्रवृत्ती तर नेऊन द्या, अवसर स्वीकारण्याची प्रवृत्ती त्यावेळेला अवसर करा, नाहीतर तुम्ही जबरदस्तीने करायला गेल्यावर श्री प्रभू बाबा तसे घेणार नाहीत. म्हणून स्वामी सांगतात की श्री प्रभूची दृष्टीची सेवा करावी, म्हणजे अनुकाराने सेवा करा. बाई तुम्ही परमेश्वर पुरा पावा न पावा, तुम्ही तिथं पोचता न पोचता तो हे मागीला कडून येईल, तोपर्यंत आम्ही सुद्धा मागीला कडून तिथं पोचू. मग बाईशे हंसराज निघाली, मग बाईसा आणि हंसराज पुढे गेले. गोसावी कोडेश्वरीवरी बोळवीत आले, म्हणजे त्या हरिभट्टाच्या आवारापासून कोडेश्वराच्या देवळापर्यंत त्यांना वाट लावित आले. बोळवीत आले म्हणजे वाट लावित आले. मग बाईशे वांकेशी गेली, तिथून बाईसा वाकेला गेल्या, वस्त्र घेतले आणि रुद्रपूरला पोहोचल्या. आता या चरित्रातून तुमच्या काय लक्षात आलं? बाईसाला पुढं का पाठवलं स्वामींनी? की आपल्या गुरु समोर आपण उपाधीने जायचं नाही. गुरु मानत होते श्री प्रभू बाबाला, आणि शिष्य परिवार बरोबर घेऊन गेले तर ती उपाधी होते एक प्रकारची. म्हणून आपण गुरु समोर उपाधीने जायचं नाही. म्हणून त्यांना आधी तुम्ही पुढे जा, आम्ही मागून येतो. याच्यातून हे सांगितले, कोणी असो आपले गुरु आहेत ना, त्यांच्या पुढे आपण नम्रतेने लीनतेने गेलं पाहिजे. आपण उपाधीने गेलं तर तो आपल्याला दोष आहे. आपण आपल्या गुरुची हेळना केलं प्रकारे एक प्रकारचे. म्हणून स्वामींनी ईश्वर अवतार होते ते, परंतु दाखवायचं कोणाला होतं? आपल्या जीवाला शिकवायचं होतं ते. म्हणून स्वामींनी आधी बाईसाला पुढं पाठवलं, मग आपण गेले. जशी आमची पूजा करतात तशीच तिथं पूजा करा, आणि दृष्टीच्या अनुकाराने करा, त्यांच्या मनोधर्माने करा. त्यांची प्रवृत्ती भंगू देऊ नका. प्रवृत्ती भंगली तरी दोष आहे, म्हणून त्यांची प्रवृत्ती भंगू देऊ नका. या चरित्रातून हा बोध होतो. चांगदेव भट्टा स्थिती. गोसावी विहरणा विजय केले, कोडेश्वरी चौकी आसन झाले. मग बाईसा पुढे गेल्यानंतर पुन्हा स्वामी कोडेश्वर देवाच्या मंदिरात विजय केला. चौकी आसन झाले, तिचं चौकामध्ये गोसाव्याला आसन झाला. चांगदेव भट्ट भैरवाच्या देवळी बैसले होते. पूर्वी भैरवाचं देऊळ होतं तिथं कोडेश्वरला. हरिभट्ट गोसावी आते बोलावू गेले. हरिभट्ट नाव तिथं पुन्हा गोसाव्यांना बोलवायला गेले की चला. सवेताची लेकी आली. हरिभट्टाची लेख सुद्धा हरिभट्ट बरोबर गोसाव्यांना बोलवण्याकरता आले. मग गोसावी हरिभट्टा ते विनविले, जी जी या रोगनेशी विजय करावे जी. गोसाव्याला विनंती करतात हरिभट्ट की जी ज्या आरोगण्याची वेळ झाली, चला आता आरोगण्याला विजय करा. सर्वज्ञ म्हणतले, बाई पैल देवळी बटिकू एक बैसला असे तो बोलवा. पलीकडच्या देवळात स्वामी सांगतात त्या पलीकडच्या देवळात भैरवाच्या देवळात ते बसले होते, तर त्याला बोलून आणा म्हणले. तो तयाचे ती गेली देवळात बोलवायला. तो तयाचे आसन अंतरिक्ष उपमत असे. तो बसलेला होता मांडे घालून. अंतरिक्ष म्हणजे अवांतर, तो खाली जमिनीला टेकलेला नाही, वर बी नाही, कुठं आधार नाही. अंतरिक्ष म्हणजे अवांतर असा तो खालीवर. उपमत असे म्हणजे खालीवर होत होतो अवांतर. आणि ते बिहाली, त्याच पाहून ती घाबरली, असं काय म्हणून. मागोती आली, पुन्हा आली मागा. जी जी ते देवळाच्या कळसा कळसा धावत असती. आणि मग येऊन सांगते जी जी ते देवळाच्या कळसा कळसा धावत असते, म्हणजे कळसाकडे खालीवर होतात.
सर्वज्ञ म्हणतले बाई तिचे नाव घ्या. सर्वज्ञ तिला सांगतात तिचे म्हणजे आमचं नाव घ्या आणि त्यांना सांगा. तो मग ते गोसावी बोलविले असे ऐसे म्हणा आमचं नाव घेऊन. मागोते गेले आणि सर्वज्ञ म्हणतले आणि म्हणतले अहो भट्टो तुमते श्री चांगदेवराव गोसावी बोलावीत असती. तिथं जाऊन दारातूनच म्हणते अहो भट्टो तुमते श्री चांगदेवराव गोसावी बोलावीत असती. असं नाव घेतल्याबरोबर स्वामींचं तिची स्थिती भंगली आणि लगेच ते आले त्यांच्याबरोबर. मग गोसावी हरिभट्टाच्या आवाराशी विजय केले. अरुगणा झाली, गोळा झाला, विडा ओळगविला. मग गोसाव्याशी तेथची पौड झाला, विळचाची अरुगणा झाली, पौड झाला. आणि संध्याकाळी गोसावी तिथंच कोडेश्वराच्या देवळात पौड केला. एवढं महत्वाचं देऊळ आहे ते. परंतु आता सध्याला त्या देवळाला चारही बाजूने, आता काही नवीन झालं असेल तर मी पाहिलं, पण ज्या वेळेला मी केलं चारही बाजूने देवता मांडलेलं, फक्त तो चौक नमस्कार आहे. स्वामींनी तिथं तिने पूजा अवसर झाले. रात्रीच तिथं निद्रा म्हणजे पौड बी स्वीकारला. त्याच्यातून महत्वाचं एवढंच आहे का चांगदेव भट्टाला तिथं वेद दिला आणि त्याच्या क्रियेचा स्वीकार केला. हरिभट्टाच्या नसुद्धा त्याला वेद दिला नाही तर त्याच्या क्रियेचा स्वीकार केला म्हणजे तो पूर्ण संबंधाला अधिकारी झाला. खडखांबळा खेळ नीच चांगदेव भट्ट भिक्षा करून येते. म्हणजे रोज चांगदेव भट्ट भिक्षा करून यायचे. झोळी दृष्टपूत करीती म्हणजे गोसाव्याला झोळी दाखवायचे. मग जेविती, मग जेवण करायचे. ते दिवशी चांगदेव भट्ट भिक्षा करून आले. झोळी काठी घातली, काठी टेकून ठेवली आणि स्थिती झाली. भिक्षा मागून आले, झोळी काठी घातली म्हणजे हातात काठी, एका हातात झोळी, अशी पद्धत आहे भिक्षा मागणाऱ्याची. ती काठी झोळी अटकवली आणि ती भिंतीला टेकून ठेवली. आणि मग पेशेची खडखांबला खेळू लागले. खडखांबला म्हणजे काय, मंदिरात 4 खांब असतात आणि मध्ये चौक असतो. मग ह्या खांबा अडला पाहिजे, त्या खांबा अडला पाहिजे, असं फिरायला लागले. सगळ्या खांबाला शिवाशिवी खेळल्यासारखं खडखांबला खेळू लागले. 4 प्रहार चौखांबा भोवत होते. 4 प्रहार म्हणजे जी सुरुवात केली भिक्षेहून आल्यावर 4 प्रहार भोवत होते म्हणजे त्याला चक्रा घालत होते. ऐशी स्थिती भोगिती, अशी स्थिती त्याने भोगली. तो दिवस निघाला म्हणजे आदल्या दिवशी सुरुवात केली होती. 3रा प्रहारी म्हणजे 3-4 वाजेच्या वेळेला ते घरी पोहोचत असतील. तेव्हापासून सुरुवात केली तर 2रा दिवस उजाडला. तोपर्यंत ते त्या खांबाभोवती फिरत होते. ऐशी स्थिती भोगीत होती तो दिस निघाला. उदयाची गोसावी परिसराला विजय केले. म्हणजे प्रातःकाळी उठल्यानंतर गोसावी परिसराला गेले. तेशेची देवळाशी विजय केले. परिसर सारून आले आणि त्या देवळाकडे गेले. मग सर्वज्ञ म्हणितले बटिका काही गा खडखांबला खेळत असा. गोसावी त्यांना पाहिला आणि म्हणतात बटिका म्हणजे पोरा. आपण जसं म्हणतो पोरा तू काय करतो, तसं स्वामी म्हणतात बटिका काही खडखांबला खेळत असा. म्हणजे तुम्ही खेळता का, शिवाशिवी खडखांबला खेळताय का. मग असं म्हटल्याबरोबर त्याची स्थिती गोसाव्याला पाहिला आणि त्याची स्थिती भंगली. आले श्रीचरणा लागले आणि मग गोसाव्याजवळ आले, श्रीचरणा लागले. आसन घातले, गोसाव्याला बसण्याकरता आसन टाकला. गोसावी आसनी बैसले. मग सर्वज्ञ म्हणतात बटिका कौनी एक माता असे. आता इथं हा दृष्टांत दिलाय. ते आपुल्या ते निजवणी कांडू जाये का दळो जाये. आपल्या
मुलाला झोपवून कांडू जाय, म्हणजे पूर्वी कांड नव्हतं, साळी कांडायच्या, गहू कांडायचे, मग कांडू जाय का दळू जाय का दळण दळायला गेले. असं मोटका पाना ये, मोटका म्हणजे थोडा वेळ जात नाही, तिथं तिला पाना फुटतो आणि मग ती विचार करते की आपलं मूल भुकैले असेल, आणि ते जाणे भुकैले असे, मग येऊणी त्याशी स्तनपान दे. हा दिला मातेचा दृष्टांत इथं स्वामींनी सांगितला, परंतु त्याच्यावर आता उदाहरणाला दिलं. याचं सिद्धांत सांगतात मग पुढं. मग पुशिले बटिके जेवले ती, तुम्ही जेवले का? ते म्हणतात नाही. जी नाही, कागा नाही. जी जी गोसाव्याशी झोळी दृष्टपूत करावी असे. ते भिक्षा मागून आले, गोसावी समोर नव्हती, त्यांनी झोळी काठीला घालून ठेवली, ते खडकामला खेळत राहिले. हा खेळता खेळता दिवस उगवला. जेव्हा स्वामी तिथं पोहोचले तेव्हा स्वामींनी आवाज दिला, त्याची स्थिती भंगली आणि मग ते गोसाव्याजवळ आले. मग कधी जेवतील? मग गोसावी विचारतात. मग गोसावीने तो दृष्टांत निरोपला त्यांना, आणि मग म्हणतात, सर्वज्ञ म्हणतले, आणा झोळी, तुमची झोळी आणा म्हणले आम्हाला. आणली गोसावी अवलोकिले, झोळी अवलोकन केली, पाहिली, तो साधन काही आले नाही. त्याच्याबरोबर भाकर तर आली, काय भाकर असतील, पण त्याच्याबरोबर भाजी मीठ मिरची काहीच नाही, साधन काही नाही. सर्वज्ञ म्हणतले, बटिका वृक्ष असे, म्हणजे कोरडी भाकर आहे, कशी खाणार, साधन काही नाही. जी जी, तो ठीक आहे म्हणतो, जी जी म्हणजे मोठ्या माणसाला आदराने जी जी म्हणायचे, पुढे काही बोलले नाही. मग सर्वज्ञ म्हणतले, तरी येत सांगाची ना, आम्हाला काही सांगितलं नाही तुम्ही. येत म्हणजे हो, म्हणजे आम्हाला म्हणायचं. मी जर कोरडं कसं काय खाणार, तुम्ही कोरडंच खाता का, आम्हाला म्हणायला पाहिजे. मग ना तर एखाद्या शेवटीला घरी एखादा एक ठावो आपजवी जे, नाहीतर भिक्षा मागून झाल्या एखाद्या शेवटच्या घरी आपजवी जे, मागून घ्यायची थोडीशी भाजी कोणाला तरी. मग हृदय म्हणतात, जा बटिका आता जेवण करा. चांगदेव भट्टी म्हटले, पाणी नाही जी. ते म्हणतात, जी इथं पाणी नाही. सर्वज्ञ काय म्हणतात, तुम्ही महात्मे किंगा, तुम्ही महात्मे म्हटले, एकी गावी जेवी जे, एकी गावी आचवी जे. एका गावाला जेवण करायचं आणि एका गावा आचवीजे, म्हणजे पुढच्या गावाला जाऊन पाणी प्यायचं, त्याच्याकरता आडून नाही बसायचं. आता इथं हा दृष्टांत निरोपलाय. आता स्वामी सांगतात, कोणी एक माता असे, ते आपल्या लेंकरू ते निजवून जळू जाय का कांडू जाय. आता यांना खड खांबला खेळायला लावला रात्रभर, काय खेळायची गरज होती, परंतु अनंत जन्मात ते भटकले, चतुर्विधाच्या भ्रमणी पडले. त्या अनंत जन्माचं भटकणं परमेश्वराने त्यांना ते चुकवलं. त्यांचं ते भ्रमण रात्रभर 4 प्रहर त्यांनी त्याच्याशिवाय. परमेश्वर कोण्या रूपाने कोणा जीवाचा कसा कर्म नाश करतात. परमेश्वराला तिथे दुसरं कोणतं काम करून घ्यायचं होतं, नाही काही. त्या रूपाने त्यांना भ्रमण करून त्यांचे त्या अनंत जन्माचा फेरा तिथं मिटवला स्वामींनी. खडखांबला खेळ. मग त्याच्यावर स्वामी उदाहरण देतात की कौनी एक माता असेल, जसं माता आपल्या लेकराचा कोण्या प्रकारे सांभाळ करावं, त्याला कसं लहानचं मोठं करावं, त्याचं कसं चुकवावं, तसं परमेश्वर सुद्धा या जीवाचं दुःख अशा प्रकारे चुकवतात. अशा प्रकारे त्याच्याकडून काही ना काही कुठं खेळ करून घेतला, कुठं का कर्म करून घेतले, धाविती पविती झुंजविती. काय गरज होती धावायला लावायची, पोहायला लावायची. गंगेच्या पाण्यामध्ये डोमेग्रामला भट्ट बसाला आणि नाथो बसाला, दोघांना पोहायला लावले, ह्या कोपऱ्यापासून तर त्या कोपऱ्यापर्यंत. ते नदीचं पात्र किती, कमीत कमी अर्धा किलोमीटर तरी असत, आणि गंगा दूध थोडी भरून वाहत होती. जा म्हणले, जाता का? भट्टोबास कधी नाही म्हणत नव्हते, स्वामींनी आज्ञा केलं, निघाले दोघं. पोत पोत गेले, अर्ध्या याच्यातून मागं बोलवलं.
पोचा पोचा. आता माणसाला पुढे जाऊन पोहोचलं तर जरा विश्रांती घेऊन माणूस मागे येईल ना, परंतु त्यांना श्वास विश्रांती घ्यायला हेच दिले नाही, तसं मागं बोल तसे पोहत पोहत भट्टोबास तर कसे तरी पोहोचले, परंतु नाचो बघा टंगळ खायला लागले, श्वास रोखला ना. मग भट्टोबासाला सांगितलं त्यांना धरून आणा, म्हणजे त्यांच्या अनंत जन्माचे तिथं कर्मनाश केला ना परमेश्वराने. अशा प्रकारे कर्मनाश करून घेत होते. आता इथं बी दुसरं काय करायचं, परमेश्वराला काय खेळायला लावायची गरज होती तिथं रात्रभर. परंतु त्यांचे जे चतुर्विधाच्या भ्रमणे पडले असते अनंत जन्मात, ते त्यांचं चुकवलं परमेश्वराने. ते असे हा चरित्र आहे. पहा तुम्हाला काय